चेन्नईमध्ये काल एक दुर्घटना घडली. जे IT सेक्शनमध्ये जे ट्रेनी मुलं होते ते चेन्नईच्या समुद्रावर फिरायला गेलेले होते आणि तिथे अचानकपणे मोठी लाट आली आणि त्या लाटेमध्ये काही तरुण वाहून गेले. काहींचा दुर्दैवी मृत्यू झाला. त्यात भंडाऱ्यातील एक मयुरी चौधरी या तरुणीचाही समावेश असल्याची धक्कादायक बाब समोर आली. आपण सध्या वरठी इथे या मयुरीच्या घरासमोर आहोत. जशी ही वार्ता या कुटुंबियांना मिळाली, एक दुःखाचं डोंगर या कुटुंबियांवर पडलं. यांचे नातेवाईक, मयुरीचे वडील हे ग्राहक सेवा केंद्र सांभाळायचे. मयुरीला एक भाऊ आणि ती एकुलती एक असे दोघंच भावंड आणि 14 दिवसापूर्वीच 15 दिवसापूर्वीच ती चेन्नईच्या IT कंपनीमध्ये रुजू झालेली होती आणि तिच्यावर हा असा दुःखाचा डोंगर या कुटुंबियांवर कोसळलेला आहे. आपण काही कुटुंबीय आहे त्यांच्याकडनं बोलण्याचा प्रयत्न करू त्यांच्यासोबत. मयुरीचा भाऊ आपल्या सोबत आहे. काय त्याची मानसिकता आहे, कसा त्याला कुठून माहिती मिळाली, काय मिळाली, एकदम धक्क्यात आहे तो. तो सावरण्यात, त्याचे कुटुंबीय त्याला सावरण्याचा प्रयत्न करत आहेत. आपण मयुरीच्या भावाकडनं जाणून घेण्याचा प्रयत्न करू. दादा, काय सांगशील, कशी माहिती मिळाली या दुर्घटनेसंदर्भात तुला कुठून? मला माहिती एका मुलीकडून मिळाली जी तिच्यासोबत काम करायची कॉग्निझंटमध्ये सोबतच. आणखी यांची जॉईनिंग खूप म्हणजे आता जास्त दिवस नाही झाले, 15 दिवस झालेले आहेत. तर 5 तारखेला झालेले आहेत. तर हे म्हणजे काल सुट्टी असल्यामुळे फिरायला गेले होते. मग मला 7 वाजताच्या दरम्यान मी जसं घरी येत होतो तर मला बातमी अशी मिळाली की माही पाण्यात ॲक्सिडेंट झाला आहे म्हणून, आणखी म्हणजे एक्सपायर झाली म्हणून असं मला आलं. तर मला ही 7 वाजता बातमी माहीत झाली. आता तुमच्या कुटुंबातले कोण तिकडे गेलाय का मयुरीकडे किंवा चेन्नईला, काय सांगशील? वडील गेले आहेत, एक दादा गेलाय, आणखी एक पप्पांचे मित्र गेले आहेत सोबत. मयुरीचे आजोबा सुद्धा आपल्या सोबत आहे. काय सांगाल भाऊ, मयुरीचा स्वभाव कसा होता? हुशार होती ती? काय सांगाल एकंदरीत तिच्या आठवणी आता? आहे ॲक्च्युली माझी नातीन आहे ती आणि ब्रिलियंट म्हणजे हुशार होती ती आणि खूप मनमिळावू स्वभाव होता. जेव्हा आम्हाला काल पहिल्यांदा या घटनेबद्दल माहीत झालं रात्री 9:30ला, माझे मोठे भाऊ आहेत पोलीस विभागातून सेवानिवृत्त राजूबांती, यांचा फोन आला होता. त्यावेळेस मी नाईट ड्युटीला होतो. मला तर धक्का पोहोचला प्रथम क्षणी की इन्सिडेंट्स हा एखाद्या समुद्रामध्ये झालेला आहे आणि त्या प्रवाहामध्ये ती वाहून गेली आहे आणि तिची डेड बॉडी मिळालेली आहे, एवढं मला माहीत झालं होतं. आता पुढे आमचे जावाई वगैरे ॲम्ब्युलन्सने चेन्नईला गेलेले आहेत आणि आतापर्यंत ते पोहोचायचे आहेत. आता पुढची जबाबदारी प्रशासनाची आहे किंवा प्रशासनाने घ्यावी अशी यांच्या कुटुंबातर्फे आणि माझ्यातर्फे एक प्रशासनाला विनंती आहे. निश्चित अत्यंत दुःखाचं डोंगर या कुटुंबियावर पडलेला आहे. त्यांच्या भावना दाटून आलेल्या आहेत. 15 दिवसापूर्वी जी मुलगी हसत खेळत IT कंपनीमध्ये रुजू झाली, त्यानंतर आज 15 दिवसानंतरच तिच्या या कुटुंबियावर असा एक प्रसंग ओढवला आहे आणि सर्व चौधरी कुटुंबीय असो, वरठीमध्ये आता एकंदरीत शोककळा पसरल्याचं चित्र बघायला मिळत आहे. प्रशांत देसाई, ABP माझा, भंडारा. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.